चल रे विकास, आवर पटकन, आज खूप लांब जायचंय. आवर पटकन, आज खूप लांब जायचंय. मी विकासवर वैतागत म्हणालो. मी आणि माझा सहकारी विकास, आम्ही दोघे रत्नागिरीच्या जिल्हा बँकेचे ऑडिट करायला पुण्याहून आलो होतो. बँकेची एक शाखा जी रत्नागिरी शहरापासून 90 किमी दूर होती. आज ती एकच शाखा बाकी होती तपासणीची. इथे एस.टी. बसचा खूप त्रास असतो, त्यामुळे आम्ही एक बाईक भाड्याने घेतली होती. त्यावरच फिरून आम्ही जवळजवळ सगळं काम संपवलं होतं. फक्त एक शाखा शिल्लक होती. जवळजवळ महिनाभर, ते पण पावसाळ्याच्या दिवसात इथं राहणे तसं थ्रिल असते. पण नवीन नवीन लग्न झालेलं असल्याने मी कधी घरी जाईन पुण्याला असं झालं होतं मला. त्यामुळं आज लवकर जाऊन काम संपवावं आणि रात्रीची गाडी पकडून पुण्याला निघावं असा माझा विचार होता. हो रे बाबा, झालंच, चल निघू, विकास बाहेर येत म्हणाला. आम्ही लॉजची चावी काउंटरला ठेवीत बाहेर आलो. गाडीला किक मारली आणि निघालो सैतवडे गावाच्या दिशेने. रात्रीच भयंकर पाऊस पडून गेला होता आणि आत्तासुद्धा भरपूर पाऊस पडतच होता. त्यात रस्ते पण फार काही बरे नव्हते, त्यामुळं जास्त वेगाने जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे 40 किमीच्या वेगाने मी गाडी चालवत होतो. विकास मधून मधून काहीतरी बोलत होता, पण माझं लक्ष नव्हतं, कारण मला बायकोची खूप आठवण येत होती आणि माझा फोकस फक्त काम लवकर संपवून परत पुण्याला जाण्याकडे होता. तो रस्ता तसा निसर्गरम्य होता. दोन्ही बाजूला जंगल, सगळीकडे हिरवळ, त्यामुळं रहदारी फारच कमी होती. आता 50 किमी अंतर पार झालं होतं. समोर एक चहाची टपरी दिसत होती. थोडा ब्रेक घ्यायची इच्छा झाली आणि मी गाडी टपरीजवळ थांबवली. तिथेच मी आणि विकास चहा आणि सिगरेट मारत बाजूला उभे राहिलो. रमेश, कालच्या रत्नागिरी शाखेचा तो शिपाई काय म्हणत होता तुला? मी नीट ऐकलं नाही, पण काहीतरी शापित गाव वगैरे आहे, अंधार पडायच्या आते वगैरे, एवढं कानावर आलं माझ्या. विकास बोलला. काही नाही रे, उगाच घाबरवायची कामं करतात हे लोक. मला म्हणत होता की साहेब, सैतवडे गाव शापित गाव आहे म्हणे, अंधार पडायच्या आत परत या, नाहीतर शक्यतो त्या शाखेला भेट द्यायचे टाळा, असं म्हणत होता. मी सांगतो बघ, काहीतरी घोळ असणार त्या शाखेच्या व्यवहारात, म्हणून हे लोक असले काहीतरी बोलून ऑडिटरला घाबरवतात. मी विकासच्या शंकेचं निरसन केलं. मी टपरीवाल्याला पैसे देताना सहज विचारलं, काका, सैतवडे अजून किती लांब आहे? मी म्हणालो. काय सैतवडे? तुम्ही तिकडं चालला आहात? बाबांनो, अंधार पडायच्या आत परत या, तो म्हातारा चिंतित स्वरात म्हणाला. हो, पण अजून किती लांब आहे ते तरी सांगा. मी पुन्हा विचारलं. 40 किमी आहे. आम्ही निघालो. गाडीला किक मारली आणि थोडं पुढे आलो. मी गाडीच्या आरशातून त्या टपरीकडे पाहिलं आणि क्षणभर माझी बोबडीच वळली, कारण मला गाडीच्या आरशात तो म्हातारा तर दिसत होताच, पण त्याच्या बाजूला एक शीर नसलेलं मानवी धड दिसत होतं. मी पटकन मागे वळून त्या टपरीकडे पाहिलं, तर आता तो म्हातारा तिथं एकटाच उभा होता. मी परत आरशात पाहिलं, पण तिथं फक्त मला म्हातारा एकटाच उभा दिसत होता. विकास माझ्या या एकदम मागे वळून बघण्याने थोडा भांबावून गेला, पण काही बोलला नाही. मी आता परत पुढं बघून गाडी चालवू लागलो. घड्याळात पाहिलं तर 11:30 वाजले होते. आता 1 तासात सैतवडे. तिथलं काम उरकायला 3 तास लागले तरी 5 पर्यंत रत्नागिरी गाठता येईल, हे गणित माझ्या डोक्यात चालू होतं. पण ते म्हाताऱ्याच्या शेजारी दिसलेली विचित्र आकृती कोण असेल, की तो फक्त माझा भास असेल, हा विचार मधून मधून डोक्यात येत होता. पण मी तो अवॉइड करून गाडी दामटत होतो. आता ते गाव 30 किमी दूर होतं आणि घड्याळात 12 वाजले होते. विकास मागे हेडफोनवर गाणी ऐकत होता. आता हळूहळू वातावरण ढगाळ होऊ लागलं होतं. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला होता. रस्त्यावर रहदारी आता जवळजवळ शून्य होती. मधून मधून एखादा ट्रक आम्हाला पास होत होता. आता मात्र पाऊस खूप जोरात येऊ लागला.
इतका की समोरचं काही दिसत नव्हतं. माझ्या हेल्मेटची काच पूर्ण भिजली आणि पुढचं काहीच नीट दिसत नाही म्हणून मी एका झाडाखाली गाडी थांबवली. भेन, वाट लागेल जर लवकर नाही पोचलो तर, मी वैतागलेल्या स्वरात बोलून गेलो. विकासने कान टवकारले. काय म्हणालास तू? अरे तू पण त्या शिपाई बोलला त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागला आहेस की काय? विकास कुत्सितपणे हसून बोलला. विकास, तुला माहीत नाही तो टपरीवरचा म्हातारा मला काय म्हणाला? तू तेव्हा गाणी ऐकण्यात व्यस्त होतास. तो म्हातारा मला तेच वाक्य बोलला जो काल शिपाई बोलला त्या गावाविषयी. आणि तुला आठवत असेल की मी एकदम गाडी थांबवून मागे वळून पाहिलं होतं, कारण त्यावेळी मला गाडीच्या आरशात एक भयंकर गोष्ट दिसली होती. ती भयंकर गोष्ट होती एक शीर नसलेलं मानवी धड. आता विकासची चांगलीच तंतरली होती. भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अरे मग आता काय करायचं? विकास मला विचारू लागला. एक काम तर पूर्ण करावंच लागेल, पण काही करून आपण 3:30च्या आत निघायला पाहिजे तिथून. मी म्हणालो, बरं चल आता हळूहळू निघू. आता गाडी विकास चालवू लागला. मी मागे बसलो. पाऊस जोरात होताच, पण आता कमी वेगाने का होईना आम्ही सैतवडे गावाकडे येत होतो. आता जवळजवळ 1 वाजला होता. अजून 15 किमी अंतर बाकी होतं. पाऊस थोडा कमी झाला होता. आता कच्चा रस्ता पण सुरू झाला होता. रस्त्यावर नुसते खड्डे नव्हते, पण छोटे छोटे दगड पण पसरलेले दिसत होते. गाडी एका खड्ड्यातून गेली आणि मला जोरदार दणका बसला, पण विकासने गिअर बदलला आणि खड्ड्यातून गाडी व्यवस्थित बाहेर निघाली. पण गाडीचा मागचा टायर बसल्यासारखं मला वाटलं. मी खाली बघितलं. भेन, आता हेच व्हायचं राहिलं होतं. विकास थांब, टायर पंक्चर झालाय, मी वैतागून म्हणालो. शेट. विकासने गाडी थांबवत वैताग व्यक्त केला. आसपास काहीच नव्हतं. मोठमोठी झाडं आणि निर्जन रस्ता. त्यात मोबाईलला रेंज पण नव्हती. काय करायचं राव आता? विकास माझ्याकडे बघून म्हणाला. काय करतो बाबा? थोडा वेळ ढकल तू. जोवर काही दिसत नाही तोवर ढकलावी लागेल. बेकार अडकलोय आपण. दूर दूरपर्यंत काही नाहीये. आता मागे पण फिरता येणार नाही. त्यात ही गाडी पण भाड्याची आहे. ती सोडून पण जाता येणार नाही, मी म्हणालो. विकासने गाडी ढकलायला सुरुवात केली. मी मागून शक्य तितका धक्का देत त्याला मदत करत होतो. 10-15 मिनिट विकास गाडी ढकलून थकला. मग मी गाडी ढकलू लागलो. घड्याळ पाहिलं, 2 वाजले होते. कच्च्या रस्त्यावर नुसता चिखल होता. दोघांचे बूट आणि पॅन्टीचा पायाकडचा भाग चिखलाने खराब झालेला होता. रेनकोट असल्याने शर्ट सुरक्षित राहिला होता. अजून 15-20 मिनिट गाडी ढकलत पुढे आल्यावर समोर एक वळण दिसलं. कदाचित पुढे गाव असावं असं वाटत होतं. पटपट गाडी ढकलत आम्ही त्या वळणावर पोहोचलो. आता घनदाट झाडीचा परिसर संपला होता आणि पुढे हिरवीगार शेत दिसत होती. भाताच्या शेतात काम करणारी लोक दिसत होती. मी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि रस्त्याला लागूनच असलेल्या शेतात काम करणाऱ्या माणसाला आवाज दिला. भाऊ, इथं पंक्चरचं दुकान आहे का? इथं नाही साहेब, 2 किमी लांब आहे इथून, त्याने सांगितलं. माझ्या जीवात जीव आला. मी आता बिलकुल वेळ वाया न घालवता गाडी ढकलू लागलो. बघता बघता 2 किमी अंतर पार होत आलं आणि समोर झाडाखाली एक पंक्चर काढणारा माणूस दिसला. गाडी त्याच्या जवळ आली आणि त्याला पंक्चर काढायला सांगितली. विकास, लेका सिगरेट काढ, मी म्हणालो. पंक्चरवाला पंक्चर काढत होता. आम्ही दोघं सिगरेटचे झुरके मारत उभे होतो. घड्याळ पाहिलं, 3:15 झाले होते. आता एक काम करू विकास, अजून 10 किमी आहे अंतर. व्हिजिट केली आहे असं दाखवावं तर लागेल. पटकन बेसिक चेकिंग करून घेऊ आणि निघू. हे सैतवडे गाव काय खरं वाटत नाही मला. इतक्यात तो पंक्चरवाला म्हणाला. सैतवडे? साहेब, सैतवडेला चालले आहात तुम्ही? ते पण आज? अहो, आज अमावस्या आहे, ती पण सर्व पित्री. नका जाऊ, पाहिजे तर उद्या या परत. अमावस्या पहाटे 5ला संपणार आहे. हे ऐकून तर आमची अजून तंतरली.
पण काही उपाय नव्हता. मला परत हाच प्रवास उद्या करायची इच्छा नव्हती. अजून 10 मिनिट लागली पंक्चर काढायला. त्याला 100ची नोट दिली आणि किक मारली गाडीला. आता मी व्यवस्थित बघत गाडी चालवत होतो. अर्धा तास व्यवस्थितपणे आम्ही रस्ता कापत चाललो होतो. आता समोर लांबून आम्हाला गावाची वेस दिसू लागली. गावातली शेत एकदम निर्मनुष्य होती. एक माणूस पण दिसत नव्हता. आम्ही गावाच्या वेशीतून आत प्रवेश केला. खूप विचित्र वातावरण होतं. पाऊस थांबला होता. गावातली सगळ्या घरांची दारं बंद होती. एक चिटपाखरूही दिसत नव्हतं. माणसाचं काय, पण कोणता प्राणीसुद्धा दिसत नव्हता, ना कोणता पक्षी. घड्याळ पाहिलं, 5 वाजले होते. तेवढ्यात गावाच्या मध्यभागी असलेल्या पिंपळाच्या वट्यावर उभा असलेला एक माणूस दिसला. तो बँकेचा गणवेश घातलेला होता. साहेब, तुम्ही ऑडिटर का? त्याने आवाज दिला. हो. चला साहेब पटकन, असं म्हणून त्याने समोरच असलेली बँकेची इमारत दाखवली. मी पटकन गाडी इमारतीच्या इथे घेतली आणि आम्ही दोघे बँकेत शिरलो. मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये बसलेला होता. खूप टेन्शनमध्ये होता तो. मला बघताच तो पटकन जागेवरून उठला आणि केबिनच्या बाहेर येत म्हणाला, साहेब अहो, किती उशीर केलात? त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. चला पटकन, उरकून घ्या. 6ला निघावंच लागेल आम्हाला. बँकेत फक्त 3 जण होते, मॅनेजर, शिपाई आणि एक क्लर्क. विकास आणि मी, आम्हाला दोघांना धडकीच भरली होती ते सगळं वातावरण बघून. क्षणाचाही विलंब न करता आम्ही ठरलेली 4-5 कामं वेगाने सुरू केली. मॅनेजर काही बोलायच्या परिस्थितीत नव्हता. त्याची नजर फक्त घड्याळावर होती. बऱ्याचदा मला असं वाटलं सुद्धा की नक्की काय आहे या गावाचं रहस्य, का सगळे एवढे बिथरले आहेत. पण त्यासाठी वेळ नव्हता. सगळे असे वागत होते जसे काय 6च्या आत गाव नाही सोडलं तर काहीतरी खूप भयंकर होणार आहे. वेळ वेगाने पुढे सरकत होता. 5:30 झाले. मी व्हिजिट रजिस्टरवर सही केली. आम्ही पुढच्या महिन्यात एकदा परत येऊ. बऱ्याच गोष्टी बाकी राहिल्यात. हो साहेब, पण आता तुम्ही लगेच निघा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अंधार पडायच्या आत या गावापासून 5 किमी लांब असलेल्या देवीच्या देवळाच्या पुढे निघून गेलात तर ठीक, बाकी काही सांगत नाही आता. असं म्हणून त्याने शिपायाला सगळं बंद करायला सांगितलं. मी आणि विकास लगेच बाहेर आलो आणि गाडीला किक मारून निघालो. आम्ही वेगाने पुढे जात होतो. आता सूर्य मावळतीला लागला होता. घड्याळ पाहिलं तर 5:50 झालेली होती. विकास एका अनामिक भीतीने गप्प होता आणि मी सुद्धा, कारण तो सगळं गाव ओस पडला होता. आम्ही गावाची कमान ओलांडून बाहेर आलो. मी वेगाने गाडी दामटत होतो. तितक्यात घनदाट झाडी असलेला परिसर सुरू झाला आणि अचानक पाऊस पण जोरात पडू लागला. इतका जोरात की पुढचं काही दिसत नव्हतं. त्यात जोराचा वारा, इतका जोराचा वारा सुटला की गाडी आमच्या दोघांसकट हालत होती. मी कशीबशी गाडी सावरत चालवत होतो, पण वेग कमी झाला होता. मी घड्याळात पाहिलं, 6:15 झालेले. वर आकाशात पाहिलं तर सूर्य मावळला होता. आता पूर्ण अंधार पडला होता. आम्ही दोघी आता चांगलेच घाबरलो होतो आणि पुढच्या क्षणाला अचानक वातावरणात कमालीचा बदल होऊ लागला. पाऊस, वारा एकदम थांबले. वातावरण एकदम शांत झालं, पण तरी देखील गाडीचा वेग काही वाढत नव्हता. मी पूर्ण ताकदीने एक्सिलेटर देत होतो, पण गाफील 20 किमीच्या पुढं जात नव्हती. जणू काही कोणीतरी गाडी मागून ओढते असं वाटत होतं. आणि अचानक गाडी जोरात फेकल्यासारखी वाटली आणि एकदम वेग घेतला. त्यात माझा गाडीवरचा संयम सुटला आणि आम्ही दोघेही पडलो. क्षणभर काहीच समजलं नाही. काही सेकंद तशीच गेली. मी आणि विकास दोघं उठलो. चल उठ लवकर, असं म्हणत विकासने गाडी उभी केली आणि मी मागे बसलो आणि विकास गाडी चालवू लागला. पण वेग तेवढाच होता. 20 किमीच्या वर गाडी जाईल तर शपथ. विकास याच स्पीडनी चल, नाहीतर परत पडायचो, मी म्हणालो. तितक्यात माझी नजर
जरा बाजूला असलेल्या घनदाट जंगलाकडे गेली आणि माझी दातखिळीच बसली. एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाला एक म्हातारी उलटी लटकलेली होती. अतिशय लुकडी, अंगावर काळी साडी, पांढरे केस आणि चेहरा रक्ताने माखलेला आणि डोळे तर नव्हतेच, फक्त 2 मोठी छिद्र. असं ते भयंकर रूप पाहून मी भीतीने शहारलो. विकास, लवकर पळव गाडी, मागे बघू नकोस, मी जोरात ओरडलो. आणि मी थरथरत होतो आणि विकास माझी अवस्था पाहून घाबरला होता. मी डोळे बंद करून घेतले. काही क्षण कोणीतरी गाडीच्या मागे धावतंय असा भास मला होऊ लागला. मी हळूच भीत भीत मागे पाहिलं आणि माझी वाचाच बसली. ती मगाशी दिसलेली म्हातारी गाडीच्या मागे धावत येत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होतं. आता गाडीचा वेग जरा वाढला होता. ती म्हातारी आता बरीच मागे राहिली होती. माझ्या जीवात जीव आला, कारण समोर लांब 4-5 लोक चालत जाताना दिसत होते. आमची गाडी आता त्यांच्यापासून काही अंतरावर होती. इतक्यात विकासने गाडीचा हॉर्न वाजवून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण कोणी लक्ष दिलं नाही. ते 5 जण रस्त्याच्या मधोमध चालत होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. सगळ्याच्या डोक्यावर पावसापासून सुरक्षेसाठी वापरलं जाणारं रेनकोट सारखं होतं. विकासने पुन्हा हॉर्न दिला, पण कोणीच काही लक्ष दिलं नाही. आणि मग त्याने जोरात हॉर्न वाजवला आणि त्या 5ही जणांनी एकदम मागे पाहिलं. ते 5 जण म्हणजे माणसं नव्हती, शीर नसलेली 5 धड होती. विकास आणि मी दोघांनी जोरात किंकाळी फोडली आणि गाडी तिथेच टाकून आम्ही जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे पळत सुटलो. मी आणि विकास जंगलाच्या दिशेने पळत सुटलो. भीतीने अंगावर शहारा आला होता. जीव वाचवणे आता हा एकच विचार मनात होता. आम्ही आता जंगलाच्या आत शिरलोच होतो. मागे कोणी येत आहे का हे बघण्यासाठी म्हणून मी मागे पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. फक्त गर्द झाडी, वडा पिंपळाची विशालकाय झाड आणि अंधार. पळून पळून दम लागला होता. आम्ही दोघेही थांबलो. पोटात वाकत विकासने मोबाईल काढला. रेंज नव्हतीच, पण टॉर्च लाईट लावला आणि मागं कोण येत आहे का हे पाहायला त्याने टॉर्चची लाईट मारली. थोड्या अंतरावर कोणीतरी लंगडत लंगडत आमच्या दिशेने येताना दिसत होतं, पण अंधार असल्यामुळे आणि टॉर्च लाईटचा आवाज फार नसल्याने नीटसं काही दिसत नव्हतं. आम्ही जीव मुठीत धरून डोळ्याला ताण देऊन त्या दिशेने बघू लागलो आणि काही क्षणात हळूहळू लंगडत चालणारी व्यक्ती वायुवेगाने आमच्या दिशेने येऊ लागली आणि काही विचार न करता आम्ही दोघे परत पळू लागलो. मी पुढे होतो, विकास माझ्या थोडा मागे होता आणि ती व्यक्ती वेगाने आमच्या मागे पळत येत होती. इतक्यात ती व्यक्ती माझ्या अगदी बाजूने पळत पळत माझ्या पुढे निघून गेली आणि अंधारात दिसेनाशी झाली. भीतीने अक्षरशः काळीच तोंडाशी आलं होतं. विकास आणि मी जागीच थांबलो. रमेश, चल, परत रस्त्याच्या दिशेने जाऊ. यार, तिथं काहीतरी मदत मिळू शकेल. या जंगलात थांबण्यात काही अर्थ नाही. विकास रडकुंडीला येत म्हणाला. मलाही तसेच वाटते, चल परत. आम्ही जंगलात फार आत आलो नव्हतो, त्यामुळं रस्ता फार लांब नसणार याची मला खात्री होती. आम्ही परत उलट दिशेने चालू लागलो, म्हणजे ज्या दिशेने जंगलात शिरलो होतो. हृदयाचे ठोके चांगलेच वाढले होते. गार वातावरणात पण दोघांना घाम फुटला होता. आजूबाजूला सगळं शांत होतं. फक्त आमच्या दोघांच्या पावलांचा आवाज होता. त्या शांततेत एक सुरेल अंगाईचा आवाज माझ्या आणि विकासच्या कानी पडला. तो एका बाईचा आवाज होता. आवाज जसजसे आम्ही पुढं चालत होतो तसतसा तो आवाज जवळून येऊ लागला होता. माझी आणि विकासची भीतीने पुरी वाट लागली होती. थोडं पुढं आल्यावर आमची नजर समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली गेली. एक बाई तिच्या मांडीवर कपड्यात गुंडाळलेल्या तिच्या बाळाला झोपवत होती. हे आम्हाला दिसलं. एक बाई यावेळी, ते पण या ठिकाणी, ते पण एका लहान बाळाला घेऊन. काहीतरी विचित्र होतं ते.
आम्ही तिच्याकडे लक्ष न देता थोडं लांबून चालू लागलो. ती अंगाई म्हणत होती. आता तिची नजर आमच्याकडे होती आणि ती अंगाई म्हणतच होती. हळूहळू तिच्या आवाजात बदल होऊ लागला. तिचा आवाज पुरुषी होऊ लागला. मी तिच्याकडे बघितलं. तिचे डोळे लालबुंद होते आणि आवाजात एक प्रकारचा आक्रोश जाणवत होता. आता तिची अंगाई भेसूर आणि भयंकर वाटू लागली. ती माझ्याकडे बघत डोळे रागाने लालबुंद करून अंगाई म्हणत म्हणत उभी राहिली. कुशीतील बाळ तिने खाली जमिनीवर ठेवले आणि ती जागेवरच उभी राहून किंचाळू लागली. तिचे केस उभे, चेहरा बदलू लागला. हळूहळू तिचा चेहरा जळाल्यासारखा होऊ लागला. आम्ही दोघे ते भयंकर चित्र पाहत होतो. आमचे पाय भीतीने लटलट कापत होते. तितक्यात माझी नजर तिच्या बाळाकडे गेली आणि माझ्या डोक्याला मुंग्याच आल्या, कारण ते कापडात गुंडाळून ठेवलेलं बाळ आता हळूहळू उठून उभं राहिलं. त्याहीपेक्षा भयंकर होता त्याचा चेहरा एखाद्या जक्कड म्हाताऱ्यासारखा होता, पूर्ण सुरकुतलेला. दात म्हणजे धारधार सुयांसारखे. ते उठून उभं राहिलं आणि आमच्या दिशेने पळत येऊ लागलं. मी आणि विकास जीवाच्या आकांताने किंचाळत पळत सुटलो. आता थांबायचं नाही. आम्ही पळत होतो. थोडं पुढंपर्यंत आम्ही पळत आलोच होतो. तितक्यात पुढे साईडच्या एका झाडाखाली तीच बाई उभी होती. तिचा तोच भेसूर पुरुषी आवाज आणि तीच कर्णकर्कश अंगाई. आम्ही कसलाही विचार न करता पळत होतो. ती जागची हललेली नव्हती, फक्त तिची केविलवाणी तडफड पाहत होती. पळत पळत पुढे आलो आणि मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. फक्त काही अंतरावर रस्ता दिसत होता. आम्ही चालत रस्त्यावर आलो. आता रस्ता सोडायचा नाही, जे होईल ते होईल. पण गाडी कुठेच दिसली नाही आमची. पण जीवासमोर गाडीची किंमतच ती काय. पळून पळून आम्ही असली भयंकर दृश्य पाहून आमचं शरीर आणि मन चांगलंच थकलेलं होतं. रस्त्यावरून आम्ही आता चालू लागलो. थोडं पुढे पाहिलं तर तिथं आता एक वळण दिसत होतं. चालत चालत त्या वळणावर आम्ही पोहोचलो. तिथं जंगल संपून शेतजमीन चालू झाली होती. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची शेत दिसत होती. म्हणजे अंधार जरी होता तरी सुद्धा आता नजर अंधाराला सरावली होती. थोडं पुढं पाहिले असता मला 4 लोक दिसले. ते शेतात काम करत होते. मी घड्याळ पाहिलं. रात्रीचे 11:30 वाजले होते. यावेळी कोण कशाला शेतात काम करेल. आम्ही त्यांच्याकडे न बघता सरळ चालायचा निर्णय घेतला. पण विकास अधूनमधून त्या दिशेला बघत होता. आम्ही आता ते काम करत असलेल्या शेताच्या बाजूने जाऊ लागलो. मी नजरेच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिलं. ते कसला तरी खड्डा बुजवत होते. आम्ही जवळ येईपर्यंत ते त्यांच्या कामात गुंग होते. पण जसे आम्ही त्यांच्या जवळ आलो तसे ते एकदम हातातली हत्यार खाली ठेवून माना आमच्या दिशेने फिरवल्या. इतका वेळ आम्ही त्यांना पाठमोरेच बघत होतो. आता मात्र त्यांचे चेहरे आम्हाला दिसले आणि आमची दातखिळीच बसली, कारण त्यांना चेहरेच नव्हते. ना डोळे, ना नाक, ना कान, फक्त मांसाचे गोळे. कसलाही विचार न करता आम्ही परत पळत सुटलो. पळत पळत खूप लांबपर्यंत गेल्यावर मागे पाहिलं तर अजून एक धक्का बसला. मगाशी दिसत असणारी शेत नाहीशी होऊन तिथं फक्त झाडेच उभी होती. म्हणजे मग आम्ही पाहिलं ते नक्की काय होतं काहीच कळत नव्हतं. पूर्ण डोकं सुन्न झालेलं. रमेश, काय चाललंय रे हे? दम खात खात विकास म्हणाला. काहीच कळत नाहीये रे. नक्की कुठे आहोत आपण आणि अजून इथून निघू का जिवंत ते पण कळत नाहीये. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडावर टेकलो जरा वेळ. पळून पळून पायात गोळे आले होते. त्या सकाळी केलेल्या नाश्त्यानंतर फार काही खाल्लं नव्हतं. भूक पण लागली होती आणि तेवढ्यात मला एक गाडीचा आवाज येऊ लागला. मी उठलो आणि रस्त्याच्या कडेला येऊन उभा राहिलो. समोर एक एसटी येताना दिसत होती, पण मनाने धसका घेतला होता. या रस्त्यावर सगळी पिशाचे आहेत. वेगवेगळी रूप घेऊन समोर येत आहेत हे मनात पक्क झालं होतं. हळूहळू एसटी जवळ आली. विकास माझ्या बाजूला येऊन थांबला. एसटी आमच्या समोरनं थोडी पुढं गेली आणि थांबली.
खिडकीतून कंडक्टरनी मान बाहेर डोकावत विचारलं, ओ साहेब चला, रत्नागिरीला चालली आहे गाडी, बसा पटकन. विकास पुढे जाऊ लागला. विकास काय करतोयस? अरे हा पण धोका आहे, ही माणसं नाही आहेत. हे बघ, माझ्यात आता जीव नाही आहे, मी नाही थांबू शकत आणि मला ही माणसंच दिसत आहेत, तू पण चल. विकास म्हणाला. विकास अरे मूर्ख आहेस का? इतका वेळ जे काही चाललंय त्यावरून काही शिकला नाहीस का? अरे जीव गमावशील. मी चाललोय, तुला यायचंय तर ये. असेही मरणार आहोत, तसेही मरणार आहोत. विकास ऐकायला तयार नव्हता. अरे ऐक माझं, मी समजावत होतो, पण विकास ऐकायला तयार नव्हता. ओ चला लवकर, आधीच लेट झालाय. कंडक्टर ओरडला. मी नाही येणार, तुला मरायचंय तर मर. मी वैतागून बोललो. विकास एस टीमध्ये चढला आणि एस टीचं दार जोरात बंद झालं. एस टी धुराळा उडवत निघून गेली. मी एकटाच राहिलो होतो. मी एस टीकडे पाहत राहिलो. एस टीचा नंबर बघितला. जोपर्यंत ती पुढच्या वळणावर नाहीशी झाली नाही तोपर्यंत. आता तर मी एकटाच राहिलो होतो. आजूबाजूला गुडूप अंधार. मोबाईलचा टॉर्च जो होता तेवढाच प्रकाश राहिला होता. मधून मधून मला वेगवेगळे आवाजाचे भास होत होते. कधी आईचा आवाज तर कधी बायकोचा आवाज. घड्याळ पाहिलं, 12:30 झालेले. घड्याळावर नजर मारून मी पुन्हा रस्त्याकडे समोर पाहिलं. कोणीतरी रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला पळत झाडीत गेल्याचं मला दिसलं. माझी पाचावर धारण बसली. माझ्या चालण्याचा वेग मंदावला, पण त्याच दिशेने चालण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. मी पुन्हा थोडा पुढे आलो, पण आजूबाजूला बघत होतो. तितक्यात माझ्या बाजूच्या झाडीत कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मी घाईघाईने पुढे चालू लागलो. आता मला माझ्या मागे कोणीतरी येत आहे असा आभास होऊ लागला. मी मागे पाहिलं आणि क्षणभर हृदय बंद पडते की काय असंच वाटलं. एक पांढरी दाढीवाला मुसलमान म्हातारा रस्त्याच्या मधोमध माझ्या मागे चालत येत होता. काहीतरी पुटपुटत होता तो. त्याची नजर माझ्याकडे होती. नजरेत राग होता. मी त्याला पाहून होता नव्हता तेवढा जीव एकवटून पुन्हा पळत सुटलो. पळत पळत मी पुढच्या वळणावर आलो. मागे पाहिलं, कोणी नव्हतं. पण पुढे पाहिलं तर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. रस्त्याच्या कडेला एक संपूर्ण जळालेली एस टी उभी होती. ही एस टी आम्हाला येताना दिसली होती, पण तेव्हा जास्त विचार करायला वेळ नव्हता. मी त्या एस टीच्या जवळ गेलो. ही तीच एस टी असावी ज्यात बसून विकास गेला होता. क्षणभर दुःख झालं, कारण माझा मित्र गेला. मी सांगत होतो, माझं ऐकलं नाही. मी क्षणभर विचार करू लागलो की जर आता मी इथून जिवंत परत गेलो तर विकासच्या घरच्यांना काय उत्तर देऊ आणि मी जे सांगीन त्यावर कोणाचा विश्वास बसेल. तितक्यात माझ्या कानावर कर्णकर्कश किंकाळ्याचे, रडण्याचे आवाज पडू लागले आणि मी स्वतःला सावरले. मी उभा राहिलो आणि परत रस्त्यावरून पळू लागलो. पण त्या किंकाळ्या ऐकू येतच होत्या, पण मी पळत होतो. थोडं पुढं आलो आणि मला काही घरं दिसू लागली. बहुतेक कुठलं तरी छोटं गाव होतं ते, पण तिथं कोणीच दिसत नव्हतं. घड्याळ पाहिलं, 1:30 वाजला होता आणि तिथलं वातावरण पण जरा बरं दिसत होतं. म्हणजे नकारात्मक ऊर्जा फील होत नव्हती, पण तरीसुद्धा सतर्क राहणं आवश्यक होतं. खूप तहान लागली होती. समोरच एक हातपंप दिसला. मी पाणी हापसू लागलो. थोडं पाणी तोटीतून पडू लागलं. मी लगेच ओंजळीतून पाणी पिऊ लागलो. मी डोळे मिटून मनसोक्त पाणी पित होतो. इतक्यात मी डोळे उघडले. कोणीतरी हातपंप हापसत होता. तुम्ही पाणी प्या, मी हापसतो पंप. एक तरुण मुलगा होता. मी क्षणभर दचकलो. घाबरू नका साहेब, मी माणूसच आहे. तो चेहऱ्यावर स्मित हास्य करत म्हणाला. तुम्ही सैतोडे गावाकडून येताय का? त्याने विचारलं. हो, पण तुम्हाला कसं कळलं? मी सावध होत प्रश्न केला, कारण मला 100% खात्री होती की हे पण पिशाचे आहे. अहो, आमोसेला हे असले प्रकार घडतात या भागात. गेल्या आमोसेला पण असंच 2 जण रात्रीचे जीव वाचवत इथं पोहोचले होते. मग आमच्याच घरी थांबले.
रात्री सकाळी गेले सुरक्षित. तो म्हणाला, घाबरू नका, तुम्ही आता सुरक्षित आहात. माझं घर समोरच आहे, ते बघा. असं म्हणत त्याने समोर असलेल्या घराकडे हात केला. घरातून एक बाई दारात आली. काय रे संजू, कोण आहे? तिने लांबून त्याला विचारलं. कोण नाही ग, वाट सरू आहे, त्याने उत्तर दिलं. बर, ती म्हणाली आणि घरात गेली. मला आता जरा आधार वाटला, कारण त्याचं वागणं नॉर्मल होतं. मग साहेब बघा, येत असाल तर चला घरी, भाकर तुकडा खावा, पडवीत झोपायची सोय करतो, सकाळ झाली की जावा. मी क्षणभर विचार केला, कदाचित हा सद्गृहस्थ आहे, याच्यापासून धोका नाही दिसत. ठीक आहे चला, मी म्हणालो. तो आणि मी त्याच्या घरात शिरलो. 2 खोल्याचं दगड मातीचं घर होतं. बाहेरच्या खोलीत घरातली मंडळी पांघरून अंगावर घेऊन झोपली होती. मला आता खात्री पटली होती की आता मी सुरक्षित आहे. तो मला त्याच्या आतल्या भागात असलेल्या स्वयंपाकघरात घेऊन गेला. एक भाकर आणि थोडी चटणी त्यांनी मला खायला दिली. खाऊन झाल्यावर त्याने मला बाहेरच्या खोलीत असलेल्या, जिथं सगळी मंडळी झोपली होती, त्या खोलीच्या बाजूला असलेल्या छोट्या पडवीत नेलं आणि माझी झोपायची सोय केली. का कुणास ठाऊक, पण पडल्या पडल्या मला लगेच झोप लागली. झोपताना मी पाहिलं होतं तेव्हा 2 वाजले होते. अचानक कसल्याशा पुटपुटण्याच्या आवाजाने मला जाग आली. हळूहळू डोळे चोळत मी जागा झालो. माझी नजर छताकडे गेली आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या भोवती लगबग 5-6 बोडक्या म्हाताऱ्या बसलेल्या होत्या. त्या काहीतरी पुटपुटत होत्या आणि तो संजू नावाचा तरुण समोर एक धारदार कुऱ्हाड घेऊन उभा होता. अचानक त्या म्हाताऱ्या जोरजोरात काहीतरी बडबडू लागल्या आणि संजूने ती कुऱ्हाड माझं शिर धडापासून वेगळं करण्यासाठी उगारली आणि माझे डोळे बंद झाले. दचकून जाग आली. माझ्या अवतीभोवती 4-5 गाववाले उभे होते. बाजूला आमची बाईक आडवी पडली होती. आपापसात ते काहीतरी बोलत होते. मी उठून उभा राहिलो. मी जिवंत आहे का मेलोय हेच समजायला 5 मिनिट लागली. काय साहेब, ठीक आहात ना? एका गाववाल्याने मला विचारलं. हो ठीक आहे मी, पण मी इथं कसं आलो ते ठाऊक नाही. सकाळी 6ला मी शेतावर निघालो होतो, तेव्हा तुम्ही इथं दिसलात पडलेले. मला वाटलं डेड बॉडी आहे, म्हणून मी गावातले लोकांना घेऊन आता आलो. पण तुम्ही कोण, कुठले आणि इथं कसे? त्याने प्रश्न केला. सैतोडीला गेलो होतो काल. त्यानंतर काय काय भयंकर प्रकार घडलेत तुम्हाला काय सांगू. माझा मित्र पण होता बरोबर, पण तो गेला. असं म्हणून मी रडू लागलो. अहो सर्व पित्री औसेला सैतोडे गावात कोण बी थांबत नाही साहेब. तिथं पिशाच्यांचं राज्य असते. त्या रात्रीला तुमचा जीव वाचला नशीब समजा. नेमकं 5:30ला अमावस्या संपली असेल आणि तुम्ही त्या फेऱ्यातून सुटला असाल. त्याने तांब्यात पाणी देत मला सांगितलं. बाईकला किक मारून निघालो. रत्नागिरीला पोचलो. रूमच्या दाराशी आलो तर दार उघडच होतं. दार ढकलून आत गेलो तर रूममध्ये शांतपणे झोपलेला विकास दिसला आणि डोळ्यातून आनंदाने अश्रू आले. मी त्याला उठवलं. मला जिवंत बघून तो आनंदाने ओरडू लागला. विकास, तू जिवंत आहेस? मला वाटलं तू गेलास. विकासला मिठी मारत म्हणालो. अरे हो, तू यायला हवं होतंस माझ्याबरोबर, पण काही हरकत नाही, तू आलायस ना. कधी कधी सगळ्या गोष्टी नशिबावर सोडून द्यायच्या. कधी कधी जे दिसतं ते खरं असते असे नाही, आणि जे दिसत नाही ते खरं नसते असं पण नाही. आज या घटनेला 8 वर्ष होतील. प्रत्येक सर्वपित्री अमावस्येला आम्हाला दोघांना आमचा तो प्रवास आठवतोच. त्यानंतर परत कधी त्या गावाचं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या